फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूबवर ज्याचं नाव आहे आदिती पुणेकर. तर मग माझे व्हिडिओ कसे वाटले, तुम्हाला छान वाटले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा, की येणारे प्रत्येक नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोचले जातील. आणि आज काय विषय घ्यायचा नवीन, कारण की दररोज विषय कुठले घ्यायचे डोकंच काम करत नाही. कारण की काम, घर, संसार, फॅमिली ह्याच्यातून कुठले विषय घ्यायचे, कुठले विषय मांडायचे हे समजत नाही. तर मी करिश्माने व्हिडिओ टाकलेला ते पाहिला आणि तिने छान बोलली आहे आणि छान तिने विचारही मांडले. खूप मला आवडला तिचा व्हिडिओ. मी पण तिला कमेंट केली. जाऊ दे, शेवटी लक्ष नको देऊ ह्या गोष्टीकडं. काय आता कुणाला उत्तरं देत बसणार, कुणाला उत्तराचे प्रश्नाचे उत्तरं देत बसणार. सगळी जर ह्या जगात एकसारखी असतील तर चांगली वाईट लोकच कळली नसती खरं म्हणलंच तर. आणि कर्म म्हणजे काय हे पण मला कळलं नाही आतापर्यंत. कर्म म्हणजे काय हो का? कर्म वगैरे काही नसतं. आपण कमवून खाल्लं आणि आपण पैसा कमवला तर आपल्याला प्रत्येक गरजाही पूर्ण होत असते त्या. आणि कर्माचा विषयच कुठं येतो मला सांगा? आपल्याला कष्ट करावं लागतं. आपल्याकडं पैसा असेल तर 4 लोक आपल्याकडे येतील. आपल्याकडे पैसा नसेल तर लोक येणारच नाहीत. कारण की पैशाला अहमियत आहे आजकाल. आणि आपण कुणासाठी किती काही जर केलं ना तर त्यांना आपलं नाही चांगलं वाटत, त्यांनी केलेलंच योग्य वाटतं. त्यांनी पैसा कमवलेला, दिलेलं, काही गोष्टी आपल्याला केलेल्या, ते सगळं त्यांना योग्य वाटतं. आणि आपण जे करतो ते आपण चुकीचं असतं, कधी चुकीचं ठरवलं जातं. भले आपल्या घरातली फॅमिली असो, मिस्टर असो, कोणी असो घरातले, आपल्याला चुकीचं ठरवलं जातं. आपण रात्रंदिवस कष्ट करू द्या, काही करू द्या. आता मला एक जण काहीतरी बोलून गेलं बरं का, मी तुम्हाला शेअर करते काय बोलले ते. म्हणले तुम्हाला नुसता पैसाच लागतो, तर बिगर पैशाचं कोण आहे का या दुनियात? सतत ते तर असतील का बिगर पैशाचे? भले पैशाशिवाय काही चालत नाही हे तर सगळ्यालाच माहीत आहे. आणि आमच्यावर कर्ज आहे, मग तुम्हालाच ह्याचं पडलं त्याचं पडलं. आमची मिसेस पण खूप कष्ट करते, रात्रंदिवस कष्ट करते, माझ्यासाठी कष्ट करते, असे बोलले. आमच्या घरात आमच्या घरात आम्ही सोफा घेतला, आमच्या घरात टी व्ही घेतला, फ्रीज घेतला. आम्ही म्हटलं का आम्हाला द्या म्हणून? आम्ही नाही ना म्हणलं. आणि परत काय, ती कष्ट आमच्यासाठी करते, मग आम्ही कष्ट कोणासाठी करतो? आम्ही तर पहाटे 6ला निघून जातो, एवढे स्ट्रगल करतो, किती कष्ट करतो. आम्ही नाही जगाला सांगत आम्ही कष्ट करतो, ती माझ्यासाठी कष्ट करते, तुमच्यासाठी कष्ट करते. आता मला सांगा, कुठल्या व्यक्तीवर कर्ज झालं असेल म्हणजे काय का असं नाही, XYZ डिटेल्स नाही देऊ शकत, तरी पण मी तुम्हाला शॉर्ट फॉर्म बोलते. मी एका बँकेत गेलते, माझा स्वतःचा अनुभव सांगते. कारण की करिश्मा गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी माझी फार इमर्जन्सी काम होतं, मी तुम्हाला बोलले होते. तर मी एका बँकेत गेले, तिथं मी माझं गळ्यातलं ठेवलेलं होतं बँकेत. काहीतरी इमर्जन्सीच होती मला, त्यासाठी मी ठेवलेलं होतं. ते ठेवल्यानंतर मग कुठलंही सोनं किंवा बँकवाले 6 महिन्याचं रिन्युवेशन ठेवतच नाही, डायरेक्ट 1 वर्षाचं असतं रिन्युवेशन. तर त्यांचे कॉल यायला लागले मला. मी गेले बँकेत डायरेक्ट. माझं दुसरीकडचं शिवाजीनगरचं काम झाल्यावरती मग बऱ्याच बायकांनी मला काय सामान पण आणायला सांगितलं. मग मी सिटीत गेल्यावर त्यांचं सामान घेऊन येत असते. भरपूर सामान सांगितलं, कारण मी त्या साईडला जात असेल तर माझ्या जेवढी कोणाला मदत होईल तेवढी मी मदत करत असते. मग येताना त्यांचंही सामान आणलं. मग मला तसंच बँकेत जायचं होतं धनकवडीत. मग येताना बँकेत गेले, तिथं गेले, सर्व साहेब लोक लंच वगैरे करत होते. मग मी काय लंचकडे लक्ष दिलं नाही, मी पाहिला त्यांसाठी पेमेंट. पण मग मी साईडला जाऊन बसले. तर मग मी म्हटलं, ओरडले. मी म्हटलं 6 महिन्याचं रिन्युवेशन तुम्ही कधी सांगितलं मला तर 6 महिन्याचं तुम्ही रिन्युवेशन सांगितलंच नाही, तुम्ही डायरेक्ट सांगितलं 1 वर्षाचं. आणि ते खरंच मला बोलले नाहीत 6 महिन्याचं रिन्युवेशन. तिथं ते एवढे टकाटका बघत होते की त्यांची नजरही सगळ्यांची खाली पडत नव्हती. मला एवढं अपमान झाल्यासारखं वाटलं. अरे आपलंच सगळं, आपणच सगळं करतो, ह्यांचं का असं? मला फार राग आलता त्या गोष्टीचा. मग सोनं सोडवण्यासाठी मी पाठी लागले. मग म्हणलं नाही का, ज्या बँकेत माझा अपमान झाला ना तिथं मला जायचंच नाही आहे खरं म्हणलंच तर मग मी बोलले की माझा जिथं अपमान झाला तिथं मी रिन्युवेशनला पण नाही जाणार आणि साईनला पण नाही जाणार, नाही का. ज्या बँकेत माझा अपमान झाला, मला खरंच कुठं माझा अपमान होत असेल ना, मी त्या गोष्टीकडे परत जातच नाही. भले मग ती किती
खरतड काहीही गोष्टी असू दे, जिथं माझा अपमान होईल ना तिथं मी जात नाही. मग उदाहरणार्थ समोरच्या व्यक्तीचा जर मेसेजचा त्यांचा अपमान झाला असता तर त्यांनी सण केला असता का सण? दुसरं कोणी जर माझ्या ठिकाणी असतं, त्यांच्या मेसेजचा जर अपमान झाला असता, त्यांनी सण केला असता. त्यांनी रात्रंदिवस करून ते पैसे भरून काही ना काही केलं असतं. बाबा माझ्या बायकोचा अपमान झाला तिथं, त्या बँकेत मला जायचंच नाही, भले काय का असू द्या मग ती गोष्ट. मग मला नुसतं फडा बोलले. मग मी म्हणलं जाऊ दे. मग मी त्या रात्री जेवलेच नाही. जेवण वगैरे आणलेलं मग मी खाल्लं पिल्लं नाही, काय नाही. कारण की ज्यावेळेस मला टेन्शन असतं ना, मला जेवण पण जात नाही आणि मला खायची सुद्धा इच्छा होत नाही. मग मी माझ्या बाळाला पण काय खायला केलं नाही. त्याला होतं त्यानं तेच खाल्लं आणि झोपला. मी काहीतरी कामावरून आले तशीच झोपले. मला त्रास पण भरपूर होत होता. मग मी झोपले तशीच झोपले. मी उठलेच नाही सकाळपर्यंत. मग मी उठले सकाळी, आवरलं सगळं 6 वाजता आणि 6 वाजता निघून गेले कामावरती. मग तिथून सगळे कामं वगैरे केले. माझं काम एवढं मेहनतीचं आहे ना, खूप कष्टाचं काम आहे माझं. मी ती पण काम करते, कारण की शेवटी घर चालवायचं आपल्याला, कष्ट करणं भाग आहे. कोण आणून देत नाही आपल्याला. मग मला समोरची व्यक्ती अशी बोलली की आमच्यातली कळत नाहीत का कष्ट, तुम्हालाच कराय काय? अरे आम्ही कष्ट करतोय ना, आम्ही थोडी मागतोय कोणाला पैसे द्या वगैरे. भले तिथे नवरा असला तरी तसंच बोलणार आहे तो. शेवटी त्यांच्या भावना दुखवलं की त्यांना किती राग येतो ना. कुठल्या पण भावना दुखवू द्या, त्यांना त्रास झाला की मग त्यांना त्रास होतो ना. आपल्याला त्रास होतो त्याचं काहीच नाही आहे ना. आपला त्रास नसतो, त्यांना फक्त त्यांचा त्रास दिसतो. त्यांच्या घरच्यांचा त्रास झालेला चालला असता, त्यांना सगळ्या गोष्टी चालल्या असत्या, पण आपल्याला त्रास झालेला त्यांना कधीच दिसला नाही. बोलून दाखवायचं, मग येणार नाही, जाणार नाही, खाणार नाही, पिणार नाही. आम्ही उपाशी झोपलो का हे कुणी बघायला नाही येणार, पण त्यांच्या तिकडचे कुणी उपाशी झोपले की सगळे बघायला येतील. कारण की उठा खावा पिवा, आणि आपण जर उपाशी झोपलो का कोण म्हणाल का आपल्याला उठा खावा पिवा? तसंच असतं. मतलबी दुनिया, स्वार्थी दुनिया ही. स्वार्थ जोपर्यंत निघतोय तोपर्यंत ती आपली. ज्या दिवशी स्वार्थ संपल तर सगळं संपलेलं असतं, भले ते कुणीही असू दे. म्हणजे माझा अनुभव शेअर करते की माझ्याबाबत अशा घटना घडलेल्या आहेत. मी कधी कुठपर्यंत शेअर नाही केलं, पण मला वाटलं करावं. म्हणजे बँकवाले पण किती फसवतात आणि जे आपले म्हणणारे पण ती पण आपल्याला किती अहमियत देतात, हे सांगण्याचा मी तुमच्यापर्यंत विषय पोचवायचा हा विचार केला. कारण मला विषय तुमच्यापर्यंत आणायचाच नव्हता, कारण की मी माझे विषय पर्सनलच ठेवते. पण माझं मन दुखवल्यामुळे ही गोष्ट मला मन मोकळं करू वाटलं तुमच्याशी, म्हणून मी मन मोकळं केलं. संकटही प्रत्येकाला येत असतात, पण संकटातून निवारण कसं निघेल हे बघण्यात आनंद असतो. संकटात कुणाला ढकलून देणं हे आनंद नाही आहे. जेव्हा आपण एकमेकाला साथ देऊन पुढं जातो त्याच्यात आनंद असतो. ज्याने की ह्याला स्ट्रगल देणं त्याला स्ट्रगल देणं ह्याला आनंद म्हणत नाहीत. तुम्ही तुमच्या व्यक्तीला सुखात ठेवण्यासाठी तुम्ही पुरेपूर प्रयत्न करता, पण दुसऱ्याला दुःख देऊन काय भेटतं? ह्याला आनंद म्हणत नाही, ह्याला म्हणतात स्वार्थ. माझ्या भाषेत तर मी म्हणते स्वार्थच. मी कधीच कोणाला ना माझ्या स्वतःपाय नाती ठेवत नाही, कधीच नाही ठेवत. मी आपले म्हणूनच सगळ्याला धरून चालते, भले ते कोणी पण असू द्या. आणि माझं करिश्माचं नातं एवढं घट्ट आहे ना, कोणी दुनिया आली ना तोडायला तरी आम्हाला तोडू शकणार नाही. मग ती आमची काळ्या दगडावरची, ते म्हणतात ना काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे की मी तिची साथ तर आहे तोपर्यंत सोडणार नाही. भले कितीही संकट येऊ द्या, कोणी कितीही नाव ठेवू द्या, काय फरक पडत नाही मला. मी जोपर्यंत आहे तिचं माझं नातं आयुष्यभर असंच राहणार आहे. कोणी किती जर तोडायचा प्रयत्न केला तर ते तुटणारातलं नाही. ठीक आहे, चला बाय. आजपर्यंत इथंही आत्तापर्यंतचा विषय हा एवढाच करू. चला भेटू, बाय.